स्वातंत्र्यदिनी 55,000 शेतकरी करणार नादारीची घोषणा। भारत देश हा शेतीप्रधान देश म्हणून जगभर प्रसिद्ध आहे। देशाची पूर्ण अर्थव्यवस्था शेती उद्योगावर अवलंबून आहे, परंतु केंद्र सरकारच्या शेतीविरोधी धोरणामुळे भारतीय शेती उद्योग पूर्ण तोट्यात गेल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करीत आहे। भारत देशाचा 77वा स्वातंत्र्य दिवस आहे। या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी नाशिक जिल्ह्यातील 55,000 शेतकरी आम्ही नादार झालो अशी जाहीर घोषणा नाशिक येथे सुरू असलेल्या कर्जमुक्ती धरणे आंदोलन स्थळी करणार असल्याची माहिती समिती अध्यक्ष भगवान बोराडे यांनी दिली। नाशिक जिल्हा बँकेच्या जमिनी जप्तीच्या व लिलावाच्या बेकायदेशीर कारवाईच्या विरोधात 1 जून 2023 पासून 55,000 शेतकऱ्यांच्या वतीने समिती अध्यक्ष भगवान बोराडे यांच्या अध्यक्षतेखाली धरणे आंदोलन सुरू आहे। नाशिक जिल्हा बँकेने शेतकऱ्यांच्या वडिलोपार्जित मालकी हक्काच्या जमिनीवर 101 ची 107 ची व 100-85 र प्रमाणपत्राच्या आधारे शेतकऱ्यांच्या जमिनी विकास सोसायटीच्या नावे करण्याचे कट कारस्थान सुरू केले आहे। या विरोधात 1 वर्ष 1 महिना 406 दिवस पूर्ण होऊन गेले तरी सुद्धा शासन दरबारी या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे 55,000 शेतकरी गावोगावी आपल्या गावाच्या वेशीजवळ किंवा चावडीवर येऊन आपली स्वतःची नादारी घोषित करणार आहेत। 15 ऑगस्ट 2024 या दिवशी नाशिक कर्जमुक्ती धरणे आंदोलन स्थळावर आम्ही कर्जमुक्त झालो अशी नादारीची घोषणा करणार आहोत असेही बोराडे यांनी सांगितले। यावेळी अनंत पाटील, भाऊसाहेब हरक, सुरेश गाडे, शामराव निफाडे, हेमंत भांबारे, रामदास मंडलिक, अनिल हरक, रंगनाथ ठाकरे, सोमनाथ चौधरी, तानाजी खरपडे, नंदू हरक, बहिरू कवठे, संतोष चव्हाण, धनराज ठाकरे, नामदेव गवडी, रामदास महाले, सोमनाथ गावित, गोकुळ गांगोडे, भगवान अहिरे, प्रवीण मटाले, पंढरीनाथ धूम, सोमनाथ सहाने, नामदेव गवडी, रामदास महाले, सीताराम बागुल, पुंजाराम हरक, बापू जुंदरे, भास्कर हरक, नंदू हरक, अनिल हरक आदी शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनस्थळी हजर होते। बाळू विठोबा हरक, राहणार शिवडे, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक। आणि 6 लाख रुपये जे त्याचे त्यांनी 22 लाख काढले। आमचं म्हणणं आहे मुदतमती कर्ज यांनी घेऊन टाकावा आणि याचं आमचे उतारे पुरे करावा। आम्हाला परत 10 रुपये भेटले पाहिजे परत जगायला। याच्यासाठी आम्हाला परत यांनी तोडगा काढलाच पाहिजे या पैशांना। शेतकरी एवढे बी जिल्हा भर आहे ना, एवढे तर वय नाही लोकांकडे बाकी प्रत्येकाकडे काही यांच्याकडे पैसे नाही आहे। शेतकऱ्याकडे एवढे पैसे 20-25 लाख 50 लाख जे घेईल त्याला तयार आहे भरायला शेतकरी, जिल्हाभराचे, महाराष्ट्रभराचे। अशा पद्धतीने कर्जमाफी करावा शेतकऱ्यांचे। व्याज यांनी माफ करावा, बँकेला माफ करावा, गव्हर्नमेंटला माफ करावा, सरकारला माफ करावा। मुद्दल शेतकरी भरायला तयार राहतील। आज येथे नाशिक जिल्हा बँकेच्या जमिनी जप्तीच्या विरोधात आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाला 13 महिने पूर्ण होऊन गेले तरी सरकार दखल घेत नाही। तरी या ज्या काही शिवड्याच्या शेतकऱ्यांनी जे काही स्वतःचे जे प्रकरण सांगितलं, अनेक पैसे घेऊनसुद्धा त्या शेतकऱ्यांकडे पैसे वसुलीसाठी तगादा लावत आहे। यासाठी असे अनेक शेतकरी आहे का बेकायदेशीर वसूल करून आणि बेकायदेशीर पद्धतीनं त्यांनी कारवाई करून जमिनी जप्तीचे आणि लिलावाची कार्यवाही करत आहे। तरी आम्ही शेतकऱ्यांना दिलासा आणि धीर देत आहोत। तरी आपल्या आंदोलनाला इतके दिवस होऊनही जर सरकार दखल घेत नसेल तर आज 15 ऑगस्टला आम्ही संपूर्ण कर्जमुक्ती अशी स्वतः जाहीर नादारी घोषित करणार आहोत। यासाठी आम्ही पुढील आंदोलन त्या दिवशी जाहीर करू। बोला। मी बापू गोविंद जुंदरे, शिवड्याचा राहणार। माझ्यावर सोसायटीचं कर्ज असल्यामुळे त्यांनी मला 3 लाख रुपये भरण्यासाठी पात्रता केली। त्यावेळेस 1.5 लाख रुपये माफी आली होती शासनाची। तर मी त्यांना 31/3/18 मध्ये मला त्यांनी 2,12,500 रुपये मागणी केली माझ्याकडं, पण त्यांनी सोसायटीवाल्यांनी माझ्याकडून 3 लाख रुपये वसूल केला। मी 3 लाख रुपये मी दिले तरी माझ्यावर आज 9 लाख रुपये लोन काढतात। त्याच्यावर मी आज माझ्या जमिनीची जप्ती काढलेली यांनी। याचा माझ्या शासनाने दक्षता घ्यावा एवढी माझी शेतकऱ्यांची विनंती। आत्महत्या करण्यास प्रवृत्त करू नका शेतकऱ्यांना बी। जर तुम्ही बघा बापू कायद्यानं शासनानं याचा विचार करावा।
स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.